मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी कोसळल्यात तर ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। मुंबई, ठाणे, पालघरसह रायगड आणि रत्नागिरीमध्ये हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, तर हवामान खात्यानं 27 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवलाय। गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर मार्गावर आता इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी गोव्यामध्ये 4 बोटींची बांधणी करण्यात येत असून 2 बोटी डिसेंबरपासून सेवेत दाखलही होणार आहेत आणि ही सेवा सुरू झाल्यास गेटवे ऑफ इंडिया ते बेलापूर अंतर केवळ 1 तासात पार करता येणार आहे आणि या प्रवासासाठी 100 ते 150 रुपये भाडं आकारलं जाणार आहे। मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा आणि आरामदायी व्हावा या दृष्टीने आता बेस्ट उपक्रमाच्या बस ताफ्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। मुंबई सेंट्रल आगारामधून 10 नवीन विद्युत वातानुकूलित 1 मजली बस प्रवर्तित करण्यात येत आहे आणि या बस मुंबई सेंट्रल आगार, टाटा वीज संग्राही केंद्र या दरम्यान धावणार आहेत। अभियांत्रिकी तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेतली जाणारी जेईई ॲडव्हान्स परीक्षा 26 मे रोजी 2 सत्रामध्ये होणार आहे आणि या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 21 ते 30 एप्रिलची मुदत देण्यात आली आहे। परीक्षेची अंतिम उत्तर तालिका आणि निकाल 9 जूनला प्रसिद्ध केला जाणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता दुकान आणि आस्थापनांवर मराठीत पाट्या लावणं बंधनकारक करण्यात आलंय, तर या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरपासून महापालिकेची धडक कारवाई सुरू होणार आहे। कारवाईसाठी पालिका प्रशासनानं कर्मचाऱ्यांचं पथकही सज्ज केलंय। तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसरामध्ये पार्किंगच्या प्रश्नामुळे भाविक त्रस्त झाले। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात, मात्र भाविकांना पार्किंगचा त्रास सहन करावा लागतोय, तर अनेक तक्रारी करून देखील नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे काही भागामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे, तर बेंबळी गावामधील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते। खासगी ठिकाणी 3 रुपये घागर असं पाणी मिळते, त्यामुळे आता प्रशासनानं पाणी टँकर सुरू करावा अशी मागणी केली जाते। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन आणि सोयाबीनच्या दरामध्ये घट झाली आहे, तर देशातल्या बाजारामध्ये सोयाबीनला 4,900 ते 5,100 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय आणि देशातील बाजारामधील स्थिती पाहता सोयाबीनच्या भावामध्ये 100 रुपयांपर्यंतचे चढ-उतार हे सुरूच राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। तर देशामधील बाजारामध्ये कापसाचे भाव स्थिरावले असून बाजारातील कापसाची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे आणि सध्या कापसाला प्रति क्विंटल 7,000 ते 7,400 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। पुढील काळामध्ये देशातील बाजारात कापसाची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे आता कापसाच्या भावात सुधारणा होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय। राज्यातल्या बाजारामध्ये जिऱ्याच्या भावामध्ये घसरण झाली असून भाव कमी झाल्यानंतर जिऱ्याला मागणी सुद्धा वाढली आहे, तर सध्या बाजार समित्यांमध्ये जिऱ्याला प्रति क्विंटल 41,000 ते 43,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। जिऱ्याचे भाव पुन्हा सुधारू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे। मक्याच्या भावात मागील आठवड्याभरामध्ये क्विंटल मागे 25 रुपयांची सुधारणा झाली आहे। सध्या मक्याला 1,900 ते 2,125 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आणि मक्याला उद्योगांकडून मागणी सुधारण्याचा अंदाजही आहे, त्यामुळे आता मक्याचे भाव टिकून राहतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे। हळदीच्या भावामध्ये मागील आठवड्याभरामध्ये काहीशी सुधारणा झाली आहे। बाजारातील हळदीची आवक सरासरीपेक्षा 50 ते 60% कमी दिसते आणि सध्या बाजार समित्यांमध्ये हळदीला प्रति क्विंटल सरासरी 10,000 ते 11,000चा भाव मिळतोय, तर यंदा सुद्धा हळदीची लागवड कमीच आहे आणि त्यामुळे हळदीच्या भावात पुन्हा सुधारणा होऊ शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। हिंगोलीमध्ये ओबीसी बांधवांची सभा होणार आहे। रामलीला मैदानावर ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या सभेला मंत्री छगन भुजबळांसह अनेक ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत। तर सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे। संजय शिरसाट यांना सरकार टिकावं वाटतं, परंतु ते म्हणजे आपल्या मंत्रिपदासाठी, लोकांच्या हितासाठी नाही असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावलाय। संघर्ष यात्रेनिमित्तानं रोहित पवारांनी परभणी जिल्ह्यामध्ये प्रवेश केला, त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलंय। संविधानिक पदावर असून सुद्धा 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं जात असल्याबद्दल त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। नाशिकमधील धरणांमधून जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यास जिल्हा प्रशासनानं सुरुवात केली आहे। अशामध्ये आता गंगापूर धरणात सुद्धा पाणी सोडण्यात आले आणि गंगापूर धरणातून जायकवाडीमध्ये पाण्याचा विसर्ग केला जात असून टप्प्याटप्प्यानं हा विसर्ग वाढवण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्यामध्ये यंदा कापसाच्या उत्पन्नामध्ये प्रचंड घट झाली असून त्यामध्ये बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येतोय। बोंड पूर्ण निघत नसल्यानं मजुरीला परवडत नाही आणि यंदा कापसाला अद्याप चांगला भाव देखील मिळाला नाहीये, त्यामुळे हरताळा आणि सालबर्डी परिसरात
फरदड न ठेवता कापसावर नांगर फिरवताना शेतकरी दिसतात। तर आता श्रीमंतांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये असं मत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं। मी सुद्धा आरक्षणामुळे स्कॉलरशिप घेत होतो आणि जेव्हा त्याची गरज नव्हती तेव्हा ती मी सोडून दिली असं सुशीलकुमार शिंदे म्हणालेत। मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याचं सरकारने कबूल केलं असलं तरी सुद्धा ते त्यांना द्यायला हवं असंही ते म्हणाले। तर आता ओबीसी आरक्षणाची वर्गवारी केल्यास मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्वतंत्र आरक्षण देता येईल असं वक्तव्य माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलंय। सरकारनं माझा फॉर्म्युला स्वीकारला तर 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण देऊन प्रश्न सुटेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। ठाकरे गटाचे आणखी एक नेते चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत। अमोल कीर्तीकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे। तर कोरोना काळामध्ये कथित खिचडी घोटाळा झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि याच प्रकरणात अमोल कीर्तीकर आणि सूरज चव्हाण यांची 5 तास चौकशी झाली आहे। मुंबई ठाणे पालघरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून या सगळ्या कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश दिला। यावेळेस उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणाही साधलाय। जगामध्ये हिंदू हृदय सम्राट एकच आहेत असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय। तर आता ऑक्सिजन प्लांट आर्थिक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रोमिंग छेडाला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कोरोना काळामध्ये प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारणीचं काम अर्धवट असताना ते पूर्ण झाल्याचा दावा करून मुंबई महापालिकेची 6 कोटींची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। मुंबईमध्ये रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित होमॅथॉन प्रॉपर्टी एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती आणि म्हाडाकडून 18% चक्रवाढ व्याज आकारला जातो, त्यामुळे म्हाडानं व्याज दर कमी करावा यासाठी आपण मध्यस्थी करू असं सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर शिवाजी पार्कमधील संविधान सन्मान महासभेमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक भाष्य केलं। राहुल गांधींनी मला इथं पाठवलं असून तुम्हाला पाठिंबा जाहीर करण्यासाठी मी इथे आलोय असं वक्तव्य पटोलेंनी केलं। एकेकाळी कमळासोबत वाघ होता असं विधान ठाकरेंनी केलं होतं आणि त्या विधानाला आता फडणवीसांनी उत्तर दिलं। उद्धवजी स्वतः फोटोग्राफर आहेत, मात्र मी एक सामान्य माणूस आहे आणि ते त्यांच्या नजरेतून पाहतात, मी माझ्या नजरेनं पाहतोय। काही गोष्टी आम्हालाही आता टिपता येतात आणि त्या आम्ही टप्प्यात आल्यावर टिपतो असा टोला फडणवीसांनी ठाकरेंना लगावलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट स्टेशनची पाहणी केली। यामध्ये त्यांनी पायऱ्यांचा रंग काय असावा यापासून अगदी सोयीसुविधांपर्यंतच्या इतर सगळ्या बारीक-सारीक सूचनाही दिल्या आणि तसंच पाणी प्रश्नाच्या वादावर सगळ्यांनी समोपचाराची भूमिका घ्यावी असं आवाहन अजित पवारांनी केलं आणि सोबतच मराठा ओबीसी आरक्षणाबाबत सविस्तर भूमिका कर्जतच्या पक्षीय शिबिरामध्ये मांडणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं। तर शरद पवारांनी वक्तव्य केले, समविचारी लोकांची खरं तर एकता हवी आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळेस यशवंत मनोहर यांच्या विधानाचा संदर्भ देत मनुवादाविरोधात एकत्र यावं अशी समविचारी लोकांची इच्छा असून यासाठी इंडियाला मजबूत केलं पाहिजे, म्हणून इंडियाला मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं शरद पवार म्हणाले। तर शेतकरी नेते रविकांत तुपकरांची जामिनावर सुटका करण्यात आली असून अटी शर्तींसह कोर्टानं तुपकरांचा जामीन मंजूर केला आणि नोटीस बजावल्यानंतरही तुपकर आंदोलनावर ठाम असल्यानं बुलढाणा पोलिसांनी त्यांना अटक केली होती। दरम्यान जामिनावर सुटका होताच तुपकर पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। 29 नोव्हेंबरला मंत्रालयाचा ताबा घेणार अशी भूमिका स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी घेतली होती आणि जामिनावर सुटका होताच चिखली येथील सोमठाणा इथं तुपकरांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। जोपर्यंत सोयाबीन आणि कापसाला भाव मिळणार नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवण्याचा आक्रमक पवित्रा तुपकर यांनी घेतलाय। रविकांत तुपकरांच्या अटकेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। रविकांत तुपकरांना अटक करून दबाव आणला असला तरी देखील आमचं आंदोलन थांबणार नाही आणि 28 नोव्हेंबरला आम्ही मंत्रालयावर धडक देणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांनी दिलाय। रविकांत तुपकरांच्या अटकेच्या निषेधार्थ बुलढाण्यामधल्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन समोर गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय, तर पोलिसांनी हस्तक्षेप करत या कार्यकर्त्यांना रोखलेलं आहे।
तर रविकांत तुपकर यांना अटक केल्यानंतर बुलढाण्याच्या उदयनगरमध्ये टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला। प्रशासनाविरोधामध्ये घोषणाबाजी करत स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। जरांगे पाटलांनी सल्लागारांचं बिलकुल ऐकू नये असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला। मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून संविधान सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्यही केलंय। जरांगेंबाबत बोलताना सोनिया गांधींनी केलेली चूक तुम्ही करू नका असा टोला सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी लगावलाय। देवेंद्र फडणवीस एक कुशल नेतृत्व आहे आणि तेच मराठा समाजाला खऱ्या अर्थानं आरक्षण मिळवून देऊ शकतात आणि जातीवर आधारित आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण दिलं तर समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही। हिंदूंनी संघटित होणं गरजेचं आहे आणि अशी प्रतिक्रिया नाणीज येथील नरेंद्र महाराज यांनी दिली आहे। तर पडळकरांनी मराठा आरक्षणाची उठाठेव करू नये अन्यथा जशास तसं उत्तर देऊ असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजय लाखे पाटील यांनी दिला आणि जरांगेंसंदर्भातल्या वक्तव्यावरून लाखे पाटलांनी पडळकरांचा समाचारही घेतलाय। धनगर बांधवांची फसवणूक करणं आता सोडा असा सल्ला सुद्धा त्यांनी दिलाय। धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघामध्ये होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चाने विरोध दर्शवला। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणारा हा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। मालवणमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आणि सध्या मालवणमध्ये अनेक विकास कामं युद्ध पातळीवर सुरू असून दरम्यान अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी बरसल्यात। तर कुडाळ, कणकवली, त्याचबरोबर वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग आणि वैभववाडी या तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळला असून या पावसाचा परिणाम आंबा आणि काजूवर होणार आहे। शेवटच्या टप्प्यातील भात शेती अडचणीत सापडली आहे। मालेगावच्या पिंपळगाव दाभाडी इथं 10 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आदिवासी समाज रस्त्यावर उतरलाय। तर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं सुद्धा केली आहे। रिक्त पदावर समायोजन करण्यात यावं आणि या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं गेल्या 32 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे। मात्र आता शासनानं अद्याप दखल न घेतल्यानं आंदोलकांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मांडत सरकारचा निषेध केलाय। ऊस दरवाढीवर शेतकरी संघटना आक्रमक झालेली असून 3500 रुपये भाव मिळावा अशी मागणी करण्यात येते। साखर कारखाने देत असलेला भाव परवडत नसल्याचं सांगत आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जालन्यामधल्या जामखेड येथील धनगर बांधवांचं उपोषण सोडवण्यात सरकारला यश आलंय। तर 8 दिवसानंतर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनं उपोषणाची सांगता करण्यात आली। 50 दिवसात धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा पुन्हा उपोषणाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय। तर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 5 दिवसांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांचं बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी रक्तदान करत सरकारचा निषेध केलाय। समान वेतन देण्याची मागणी यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे। लातूर जिल्ह्यामधल्या वाढोणा इथं संत बाळूमामा पालखीची भक्तिमय वातावरणामध्ये मिरवणूक काढण्यात आली। तर हजारो भाविक पालखीमध्ये सहभागी झाले होते आणि यावेळेस भजन कीर्तनाचा गजर आणि भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। तर पुण्यामधल्या पोलीस मित्र संघटनेच्या वतीनं 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली असून यावेळेस आमदार रवींद्र धंगेकर, पोलीस अधिकारी संदीप सिंग उपस्थित होते। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ पालघरमधील कासा येथे जागतिक स्मरण दिन साजरा करण्यात आला। महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या पुढाकारानं कासा येथील शिवमंदिरामध्ये रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। मुंब्रा कौसा भागामधील मुघल गार्डन परिसरामधील एका भंगारच्या दुकानामध्ये भीषण स्फोट झाला। दरम्यान 1 किलोमीटर लांब स्फोटाचे हादरे जाणवले। हा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। लहान मुलांची तस्करी आणि विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय। कारवाईमध्ये पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे आणि पोलीस तपासामध्ये 8 अल्पवयीन पीडित मुलांची ओळखही पटली आहे।